जिला पाहताच आपल्या सगळ्यांचीच धडधड वाढते ती अर्थातच आपल्या सगळ्यांची लाडकी सुंदर गॉर्जियस ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकर आज आपल्या सोबत आहे नवशक्तीवर. हाय सई. हॅलो. कशी आहेस? खूप छान. आणि तुला भेटून मी आणखीनच छान वाटतंय मला. कारण सई क्या बात आहे. म्हणजे सध्या रोज मला असं वाटतं की तुला मेसेज करावा. रोज मला काहीतरी एका छान नव्या प्रोजेक्टमध्ये तू दिसतेस आणि खरंच 2025 ने असा भरभरून बाप्पांनी आशीर्वाद दिलाय असं हे सुंदर वर्ष आहे. तुझे प्रोजेक्ट जानेवारीपासून ऑलमोस्ट दर महिन्याला सई वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला दिसतेय, हिंदी मराठी दोन्ही सुद्धा. सो काय सांगशील आधी या वर्षाच्या सुरुवातीबद्दल, या वर्षाबद्दल, 2025 बद्दलच आधी काय सांगशील? बाप्पानी जो आशीर्वाद दिलाय त्याला मी असं करून म्हणजे मी अशीच आहे जानेवारीपासून. आणि काय म्हणूया, कृतज्ञपणाची भावना खूप जास्त जागी झाली आहे. बरं वाटतंय. कुठल्याही आर्टिस्टसाठी वेगवेगळ्या कामांमधून लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं असतं, खूप कॉन्फिडन्स देणार असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सध्या अनुभवते. मला असं वाटतं ते गेले 2 वर्ष तू जी कंटिन्यू अनस्टॉपेबल सई जी होती, जी काम करतच होती, ते सगळे आता पाठोपाठ रिलीज होत आहेत का? असं काही घडतंय? 100%. मी मागच्या 2.5 वर्षात जवळपास एकही ब्रेक न घेता शूट केलेलं आहे. आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही काम करताना घड्याळाकडे बघत नाही तेव्हा तुम्हाला तसेच रिटर्न्स पण मिळतात. तर मला असं वाटतं की याची फळं मी आत्ता चाखते आहे आणि ती खाताना मला अत्यंत अत्यंत आनंदी वाटते. खरंच सई खूप अभिमान वाटतो, म्हणजे जोक सपाट पण खरंच मनापासून अभिमान वाटतो की आमची सई, आमची मराठमोळी सई आज इतक्या सुंदर सुंदर प्रोजेक्ट्समध्ये येते. कारण आम्हाला माहिती आहे की एका इंडस्ट्रीतनं दुसऱ्या इंडस्ट्रीत जायला वेळ लागतो, अनेकांना खूप वर्ष लागलेली आहेत. आणि तू आता ज्या स्पीडनी सुरू झाली आहेस, खरंच खूप अभिमान वाटतो. आणि पण हे अवघड नक्कीच होतं. काय सांगशील आता ही वाट थोडी सोपी होत चालली आहे? काय आहे तुझ्यासाठी हा केक वॉक? नक्कीच नाही आहे, पण कशा पद्धतीने आता तू त्याकडे बघतेस? वाट सोपी अवघड मला नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं की तुम्ही कसे माणूस आहात त्याच्यावरती वाट सोपी अवघड कशी वाटते तुम्हाला असं वाटू शकतं. माझ्यासाठी खूप वाट बघायला लावणारी वाट होती, पेशंटली थांबायला लावणारी वाट होती. म्हणजे आपल्याला एखादा प्रोजेक्ट आपण करत असतो तेव्हा माहीत नसतं की या प्रोजेक्टचं काय होईल, कधी रिलीज होईल की नाही. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या शक्यता मनाशी घेऊन पुढे चालणं आणि येतंय ते काम चोखपणे करत राहणं, एवढ्याच 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. तर मला असं वाटतं की ह्याच्यात प्रामाणिकपणा मग ठेवावा आणि तो ठेवल्यावरती चांगली फळं मिळतात. हे उदाहरण सगळ्यांच्या समोर आहे. तर छान वाटतंय निलिमा, खूप छान वाटतंय. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपली लोक शाबासकी देतात तेव्हा ती शाबासकी टचकन डोळ्यातून पाणी आणू देणारी असते. तर एक्झॅक्टली माझे आता ते फिलिंग्ज आहेत की कोणी नुसतं जरा असं केलं की मी असं आनंदाने रडीन, असे फिलिंग्ज आहेत. आणि ह्या फेजची मी खूप वाट बघितली आहे. या फेजसाठी मी जगली आहे, या फेजसाठी मी खूप कष्ट केलेत. त्यामुळे मला असं वाटतं की या फेजमध्ये उभं राहून त्याच्या पावसात चिंब भिजून मला ते छान एन्जॉय करायचं आहे. हां, तू सांगितलंच इतकं सुंदर. आणि मला माहिती आहे की तुझे किती ते अपरंपार कष्ट आणि मेहनत आहे त्यामागे. अर्थातच प्रचंड मेहनत आहे. सध्या मी हे विचारेन की सई ताम्हणकरचा सक्सेस मंत्र काय आहे? मला असं वाटतं की सक्सेस आणि डिसिप्लिन हे दोन्ही एका माळेचे मणी आहेत किंवा दे गो हँड इन हँड. जेव्हा आपल्याला उसणं मोटिवेशन मिळत नाही, कुठून आपण उपसून पण घेऊ शकत नाही, तेव्हा डिसिप्लिन आपल्या कामी येतो. आणि मला असं वाटतं ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, म्हणजे प्रामाणिक असणं हे तुमचं आयुष्य खूप सोपं करतं असं वाटतं. आणि मला असंही वाटतं की प्रामाणिकपणा ही एक क्वाइट लक्झरी आहे. ती लक्झरी आहे कारण ही क्वालिटी आता किती लोकांमध्ये उरली आहे मला माहीत नाही, किंवा माणूस म्हणून आपण या क्वालिटीला किती अजून व्हॅल्यू करतो मला माहीत नाही. पण माझ्यासाठी ती क्वाइट लक्झरी आहे जी मी रोज प्रॅक्टिस आणि एन्जॉय करते. वा, खरंच खूपच ते तू सांगितलंस हेच इतकं मोटिवेशनल आहे सई. आणि अर्थात आता जे सरप्राईज तू एक म्हणजे धमाकेदार सरप्राईज सई करते लावणी, आलेच मी आलेच, हे ऐकूनच आले मी. सो प्लीज सांग याबद्दल. ओ गॉड, म्हणजे काय म्हणाय, दिस पार्ट ऑफ माय लाईफ इज कॉल्ड चित्तथरारक.
म्हणजे मीच खूप सरप्राईज होते जेव्हा मला अप्रोच करण्यात आलं लावणीसाठी, आणि मला तो खूप मोठा चॅलेंज वाटला. मला ती खूप छान संधी वाटली आणि मला असंही वाटलं की चला आता ही संधी चालून आली आहे तर ही सोडता कामा नये, मी तयार आहे. येस. आणि मग मी त्यांना सांगितलं आलेच आलेच मी, आणि शूट झालं गाणं आणि आता प्रेक्षकांच्या भेटीला. हो, पण खरंच मला खूप छान वाटतंय. म्हणजे सई, ज्यांना माहिती आहे ज्यांनी तुझ्या सगळ्या गाण्यांची पारायणं केली आहेत त्यांना जपून जपून जारे सुद्धा आठवत आहे. पण अर्थात तो एक तुझा वेगळा प्रवास होता, तेव्हा ती सुरुवात होती. त्यानंतर जेव्हा सईला डान्स येत नव्हता अशी ती फेज होती आणि नाव सई लावणी करते. म्हणजे हा सगळ्या ह्याच्यात तूही त्या डान्सवर खूप मेहनत केली आहेस. काय ते एक सांगू का, मला असं वाटतं की डान्स येणं नाही येणं आणि कॅमेरा समोर डान्स करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कॅमेरा नसताना मी कशी नसते हे फक्त माझ्या मित्रांना अपतेष्टांना माहिती आहे, ओके. पण कॅमेरा सुरू झाला की त्या इक्वेशनचं काय होतं हे मला माहिती आहे. सो डेफिनेटली कोरिओग्राफी येते. हे इक्वेशन आणि डान्स आणि माझी ऑनस्क्रीन मैत्रीचं नातं खूप पुढे गेलंय. आणि मला असं वाटतं आत्ताच आम्ही लावणीच्या निमित्ताने ग्रॅज्युएट झालो, किंवा आमची म्हणू शकतेस 10 वर्ष ॲनिव्हर्सरी झाली आमची असं म्हणू शकतेस. तर हा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता. मला ह्याचं डेस्टिनेशन माहित नाहीये, पण मला एवढं नक्की माहितीये की आधीचं फिलिंग टू गो ऑन अ डान्स शूट आणि आत्ताचं फिलिंग टू गो ऑन अ डान्स शूट ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. अभि एक कॉन्फिडन्स अलग लेवल का आहे. क्या बात. 100%. हा, आणि आता तू तो डान्स एन्जॉय करतेस, तो आधी करायचीस? हो, आता जास्त एन्जॉय करते. आणि आता त्याच्यातले बारकावे पण कळले थोडे थोडे. एक वेगळंच जग आहे, त्या जगातल्या गमती जमती किंवा ट्रिक्स त्याच्यातल्या हे सगळं एक्सप्लोर करायला खूप मजा आली. आईची काय रिॲक्शन होती? आई सध्या सुखावली आहे आणि तिला खूप बरं वाटतंय. म्हणजे समाधान बघतो ना आपण आपल्या पेरेंट्सच्या डोळ्यात जेव्हा, तेव्हा असं छान वाटतं. तसं मला आता वाटतंय. अगं माझी पोर असं झालंय का? वा वा. आणि लावणी पाहून काय रिएक्शन? लावणी पाहिली का त्यांनी अजून का नाही? ओ, तिला प्रत्येक आईच्या नजरेत आपलं मूल शाहरुख खान असतं, ओके. असं माझ्या नजरेत पण मी शाहरुख खान आहे माझ्या आईसाठी. काय ग किती छान, आणि तू काही करू शकतेस हे मला माहिती आहे. हे जे तिचं म्हणणं आहे ना, हे खूप कमी वेळेला ऐकायला मिळतं मला, आणि लावणी नंतर हे मला ऐकायला मिळालं. चला, म्हणजे मला असं वाटतं की ही सर्वात मोठी भेट आहे. पहिली पावती दिली आहे काकूंनीच. 100%. आणि आता आमची सई ग्राउंड झिरो या एका मोठ्या बॉलिवूड सिनेमात इम्रान हाशमी सोबत दिसतेय. सो प्लीज त्याही बद्दल सांग. दुबेजी म्हणून एक BSF ऑफिसर आहेत, त्यांच्यावरती हा चित्रपट आधारित आहे. कधी कधी आपण म्हणतो की काय फिल्मी स्टोरी आहे यार, पण तुम्ही त्यांची खरंच त्यांच्याबरोबर घडलेली कथा जेव्हा ऐकाल तेव्हा असं होईल की हे खरंच फिल्मी आहे आणि त्याची फिल्म झाली आहे. म्हणजे त्यांनी 4 बुलेट्स घेऊन सुद्धा ते सर्वाईव्ह झालेले BSF ऑफिसर आहेत. आणि एक जनरली ह्या जगाकडे एक डोकावणं किंवा एका BSF किंवा अशा सर्व्हिसेसमध्ये असलेल्या पुरुषाची बायको, पत्नी असणं, अर्धांगिनी असणं म्हणजे काय खऱ्या अर्थाने, याचा एक थोडा अंदाज पण ह्या निमित्ताने आला. आणि मला असं वाटतं की आपला देश आधी हे फिलिंग जे आहे ते जगणं आणि ते अनुभवणं हे खूप वेगळं असतं, हे खूप अवघड असतं आणि खूप नव्याने रिस्पेक्ट असा साचून येतो. म्हणजे तू खरंच वेगवेगळ्या भूमिका करतेस, वेगवेगळे फॉर्मचे सिनेमे, जॉनरचे सिनेमे तू ऑलरेडी केलेले आहेस, करत राहतेस. ती तुझी भूक आहे, एक कलाकार म्हणून असतेच आणि ती नेहमी जाणवते. पॅट्रिऑटिक सिनेमा एक वेगळंच अंगात संचारतं. तुझ्या त्या डायलॉगमध्ये सुद्धा ते जाणवतंय की नाही काही तो गोली नाही तो गाली, हे जे काय आहे. तर ते आतमध्ये सईला काय वाटतं जेव्हा असा एक पॅट्रिऑटिक सिनेमा करत असतो आपण? काय असतं? मला असं खूप वाटतं की हे जग खूप सुंदर आहे, त्याच्यात खूप छान सुंदर सुंदर जागा आहेत आणि त्या सुंदरतेचा आनंद घेण्याऐवजी आपण हे कोणाचं ते कोणाचं, हे काय, हे कुठलं, इथून इथे जागा कोणाची, मला असं वाटतं हे किती उथळ,
हे उथळ जगतोय आपण आणि इट्स अनफॉर्च्युनेट की आपण उथळ जगतोय. मला असं वाटतं की हे याच्या बियॉन्ड एव्हाना जायला पाहिजे होतं, पण ते नाही गेलंय. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो, पण मला असंच वाटतं की या जगात जेवढी सुंदरता आहे त्याचा सगळ्यांना लाभ घेता आला पाहिजे, ते सगळ्यांना बघता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे, उपभोगता आलं पाहिजे, कुठल्याही भीतीशिवाय, कुठल्याही बंधनाशिवाय, कुठल्याही नियमांशिवाय, असं मला वाटतं. म्हणजेच त्या देशातल्या त्या स्वातंत्र्याची आपण पूर्णपणे तो उपभोग घेता आला पाहिजे. 100%. त्यामुळे कुठे आणि ती देशभक्तीची जाणीव जी आणखी बळावते असं वाटतं. मला असं वाटतं ती असतेच आपल्या आतमध्ये. ती फक्त कधी बॅक सीट वरती असते, कधी फ्रंट सीट वरती असते. असे सिनेमे केल्यावर तर ती मग म्हणजे तीच ती असते सगळीकडे. सो इट्स अ ग्रेट फिलिंग. वा, या आणि मला आता खूप ग्रेट फिलिंग आलेलं आहे तुझ्याशी बोलून. असे छान छान जोरदार धमाकेदार प्रोजेक्ट्समध्ये आणि वेगवेगळे अशी छान सरप्राइजेस देत तू आम्हाला भेटत राहो. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.